नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. बातमी आहे बुलढाण्यामधून. बुलढाण्यातील सोमठाणा कापरखेडा या गावामध्ये प्रसादातून ग्रामस्थांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते. भगर आणि आमटेतून 500 ते 600 जणांना विषबाधा झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील सोमठाणा कापरखेडा या गावामध्ये धार्मिक कार्यक्रम हा सुरू होता. सोमठाणा येथे धार्मिक कार्यक्रम सप्ताहाची 6वा दिवस होता आणि त्यामध्ये आज एकादशी या कारणानं भगरचं अल्पोहार म्हणून सर्व लहान थोर मंडळींना वाटप करण्यात आलं होतं. त्या अल्पोहारामध्ये जवळपास 500 ते 600 लोकांना विषबाधा होऊन सर्व बीबी, लोणार, मेकर, अंजनीपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास सर्व लोकांना पाठवण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत. काही मेडिसिन सुद्धा अपुरी पडत आहे. डॉक्टर लोकांनी तेवढं सहकार्य करावं. आपले प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रफुल्ल, बुलढाण्यामधील ही धक्कादायक बातमी आपण पाहतोय. प्रसादातून विषबाधा झाली आणि 500 ते 600 जणांना जवळपास विषबाधा झाल्याची माहिती समोर येते. सध्या त्यांची प्रकृती कशी आहे? नीलम, अत्यंत धक्कादायक संपूर्ण हे प्रकार आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा या गावी भागवत सप्ताहाचा कार्यक्रम होता आणि समारोपीय कार्यक्रमामध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. मात्र काल योगायोगाने एकादशी असल्याने अनेकांना त्या ठिकाणी उपवास होता. त्यामुळे या महाप्रसादाचं घरोघरी जाऊन वितरण करण्यात आलं होतं. त्यानंतर या महाप्रसादातून सोमठाणा गाव असेल किंवा खापरखेडा गाव असेल या संपूर्ण गावकऱ्यांना म्हणजे अक्षरशः लहानग्यापासून वयोवृद्धांना या भगर आणि आमटीतून विषबाधा झालेली आहे. आणि त्यानंतर एकाच गावामध्ये खळबळ माजली. संपूर्ण गावकऱ्यांना नजदीकचे जे काही ग्रामीण रुग्णालय असतील किंवा खासगी रुग्णालय असतील त्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. तात्काळ अनेकांना या ठिकाणी उपचार मिळाले. मात्र संख्या तब्बल 500 ते 600 घरात असल्यामुळे अनेकांना उपचारासाठी बाहेर गावाचा रस्ता देखील या ठिकाणी पकडावा लागला आहे. काही 2-4 लोकांचं या ठिकाणी प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना मेकर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये देखील हलवण्यात आल्याची माहिती या ठिकाणी प्राप्त होत आहे. सातत्यानं अशा पद्धतीनं महाप्रसाद जेव्हा तयार केला जातो त्यामध्ये कुठल्या कुठल्या पदार्थ टाकले जातात याकडे लक्ष दिलं जात नाही का? लोकांना या ठिकाणी उपचार प्राप्त झाले असले तरी काही लोकांची जी प्रकृती चिंताजनक आहे त्यांना मोठ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेला आहे. मात्र प्रश्न हा उद्भवतो की अशा पद्धतीने इतक्या मोठ्या लोकांना जर महाप्रसादाचं वितरण केलं जात असेल तर या महाप्रसाद ज्यावेळी तयार केला जातो त्यावेळी तयार करणारे या ठिकाणी जातीने लक्ष देत नाही का? हा एक मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. सध्या तरी डॉक्टरच्या टीम ज्या आहे त्या गावात देखील दाखल झालेल्या रात्रीपासूनच डॉक्टरच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या टीम जे आहेत स्थानिकांवर या ठिकाणी उपचार करताना पाहायला मिळतं. आपण दृश्यामध्ये देखील पाहू शकतो इतक्या मोठ्या संख्येनं हे संपूर्ण विषबाधा झालेले लोक होते. त्यांना रुग्णालयात हलवणं शक्य नसल्यानं आहे त्याच ठिकाणी लोकांवर या ठिकाणी उपचार जे आहेत प्रशासनाकडून सुरुवात केले गेले होते. त्यानंतर अनेकांची प्रकृती आता सुधारत असताना पाहायला मिळते. मात्र जे काही ज्यांची प्रकृती या ठिकाणी अत्यवस्थ आहे त्यांना इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि हळूहळू काही लोक या विषबाधेतून आता रिकव्हर होताना सुद्धा नीलम पाहायला मिळते. ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता त्या आयोजकांची काय सध्या प्रतिक्रिया समोर येते? नीलम, नक्कीच आयोजकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. मात्र आयोजक सध्या स्वतः या ठिकाणी धक्क्यामध्ये आहेत. कुठल्याच परिस्थितीमध्ये बोलायला ते ऑन कॅमेरा बोलायला तयार नाही आहेत. कारण की अशा पद्धतीनं महाप्रसादाचं आयोजन हे नित्याचं होतं. धार्मिक जे कार्यक्रम होत असतात धार्मिक कार्यक्रमाचा समारोप जो आहे अशाच पद्धतीनं अनेक वेळा केला गेलेला आहे. मात्र अशा पद्धतीनं विषबाधा होईल असा अपेक्षा जी आहे या धार्मिक कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांना नव्हती. त्यामुळे निश्चितच ते ऑफ कॅमेरा जरी बोलत असले तरी ऑन कॅमेरा येणं सध्या धजावत नाहीये. कारण की आता प्रशासनाच्या कारवाईची टांगती तलवार देखील त्यांच्यावर असणार आहे. ह्या भगर साठी जे काही साहित्य आणण्यात आलं होतं ते कुणाच्या दुकानामध्ये आणण्यात आलं होतं आणि कुणाचं नेमकं या संपूर्ण प्रकरणी हलगर्जीपणा आहे तो देखील या ठिकाणी शोधला गेला आणि त्याच्यावर कारवाईची जी तलवार आहे ती या ठिकाणी टांगती तलवार असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आयोग सुद्धा स्वतः घाबरलेले आहे. सध्या प्राथमिकता जी आहे ज्या लोकांना विषबाधा झालेली आहे त्यांना या संपूर्ण विषबाधेतून कसं तरी मुक्त करता येईल का याकडे सर्व लक्ष देत आहे. जातीनं प्रत्येक गावकरी जो आहे प्रत्येकाला या ठिकाणी बरं कसं करता येईल याकडे लक्ष देतात. त्यामुळे सध्या तरी कोणी ऑन कॅमेरा येऊन बोलायला तयार नाहीये. यानंतर आता प्रशासनाकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि दोषींवर कारवाई देखील केली जाईल अशी माहिती जी आहे सध्या आपल्यापर्यंत पोहोचते. नीलम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी प्रफुल्ल. आपण पाहतोय बारामतीमध्ये 400 ते 500 जवळपास
या ठिकाणी भाविकांना विषबाधा झाल्याची माहिती समोर येते।